संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी शोभणारे वैराग्याचे महामेरू असणारे भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे दडिवाळ भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा या कलियुगामध्ये विश्वास कोणावर ठेवावा, विश्वासाकरता सर्वात श्रेष्ठ पात्र कोण आहे ते या अभंगामध्ये प्रतिपादन करतात। विठ्ठल विठ्ठल या अभंगावर काहीच विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यावायचा तो म्हणजे असा, मौजे गाडीवाडी या गावामध्ये गेली 30 वर्ष झाली अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा थोर थोर साधू संतांच्या आशीर्वादाने, दयेने, प्रेरणेने, भगवंताच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला आहे। आणि त्याचबरोबर याही वर्षी म्हणजे 31वे वर्ष तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने गावातील सर्व भजनी मंडळ, तरुण मंडळ, माता माऊल्या पुरुष मंडळ आदी करून सर्व अन्नदान करणारे, ज्ञानदान करणारे, धनदान करणारे, गोमातेची सेवा करणारे, देशाची सेवा करणारे, या गावात राहणारे सर्वच रहिवासी हा अखंड हरिनाम सप्ताह मिळून करतात। या सप्ताहाकरिता भगवंताचे आशीर्वाद आहेतच, परंतु त्याचबरोबर भगवंता समान शांती ब्रह्म गुरुवर्य तुकाराम बाबा रोपनर बाबांचे हे फार कष्ट श्रेय या सप्ताहाकरिता आहे। आणि म्हणून आजचा हा अभंग अतिशय महत्त्वाचा आहे। 4 चरणाचा अभंग आहे, पण फार फार महत्त्वाचा आहे। कारण सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की विश्वास कोणावर ठेवावा का नाही असं सुद्धा कधी कधी वाटतं। पण अशा ह्या परिस्थितीमध्ये कोणावर विश्वास ठेवावा याचं प्रतिपादन या अभंगातून सरळ सरळ करतात महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात, संतांची या पायी हा माझा विश्वास, माझा विश्वास आहे। मग फक्त संतांच्या चरणावर विश्वास ठेवून जमत नाही, फक्त चरणावर विश्वास ठेवून जमत नाही, तर सर्व भावे दास झालो त्यांचा, त्यांचे दास सुद्धा झालं पाहिजे। महाराज म्हणतात मी दास सुद्धा झालो, त्यांच्यावरच विश्वास ठेवावा जे आपलं हित करतात। महाराज म्हणतात मी ज्यांच्यावर विश्वास ठेवला ना त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी। त्यांच्यावर मी विश्वास ठेवला की परमात्मा माझ्यावर नक्कीच कृपा करेल। आणि जर परमात्म्याला प्राप्त करता करता मी थकलो, भागलो, शिनलो तर ते नक्कीच मला उचलून घेतील। भागलिया मज वाहतील कडिये, त्यांचे आने जोडे सर्व सुख। आणि म्हणून ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवला ते जे बोलतील त्या पद्धतीने केलं पाहिजे, जे सांगतील त्या पद्धतीने केलं पाहिजे। त्यांनी जे बोलले त्याच्या विरुद्ध आपण कधी बोलायचं नाही, त्यांचं जे दिलेलं वचन आहे ते कधी मोडायचं नाही असा नियम असल्यामुळं महाराज म्हणतात तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन
न मोडी बोलिले ते वचन जे बोलतात ते मी मोडणार नाही. तर त्यांचं जे बोललेलं वचन आहे ते आवडीनं सेवन करीन. का तेची माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी. विठ्ठल 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 व्यवहार म्हणला तरी विश्वास लागतो, परमार्थ म्हणला तरी विश्वास लागतो. विश्वासाशिवाय कार्य कुठंच नाही. साधारण दोन्ही गोष्टीचं मी विश्लेषण करणार आहे आणि जास्त वेळेत नाही, कमी वेळेत करणार आहे. पहिलं व्यवहारातलं सांगतो आणि मग परमार्थामध्ये सांगतो. व्यवहारात कशी विश्वासाची गरज आहे पहा. मालकाचा नोकरावर विश्वास असला पाहिजे. मालकाचा नोकरावर विश्वास असेल तर त्याची सर्व दुकानदारी व्यवस्थित चालते. काही अशा कंपन्या या पुणे शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आहेत की त्यांचे मालक विदेशामध्ये आहेत आणि त्यांना जर विचारलं का हो तुमची तर लाखो करोडो रुपयाची प्रॉपर्टी संपत्ती कंपनी एकीकडे आहे आणि तुम्ही एकीकडे निवांत राहता, काय कारण आहे? ते सांगतात महाराज त्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी आमचा जो नोकर आहे, जो मॅनेजर आहे ना, तो अत्यंत विश्वासू आहे आणि त्याच्यावर आमचा विश्वास आहे. म्हणजे त्याच्यावर असलेला हा दृढतेचा विश्वास हा व्यवहारातला विश्वास आहे. विठ्ठल विठ्ठल. दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्या पतीचा पत्नीवर आणि पत्नीचा आपल्या पतीवर विश्वास असला पाहिजे. विश्वास असेल तर घर चालतं. बसलेले सगळे बोला बरं का. तुम्ही असं म्हणू नका महाराजांनाच आजचं गुत्त दिलेलं आहे बरं. बरोबर ना. आमच्याकडे गुत्त म्हणतात, इकडे उक्त म्हणत असतील. तुम्हाला सगळ्यांना संधी आहे. पती पत्नीमध्ये विश्वास लागतो. विश्वास असेल तर कार्य होतं. मला सांगा आता तुम्ही थकून भागून आले, बाहेरून भरपूर कष्ट करून आले आणि कष्ट करून आल्याच्या नंतर घरी पत्नीनं सुंदर असा स्वयंपाक बनवला आणि ताट रेडी केलं, तयार केलं. तयार केल्यानंतर तुम्ही मागचा पुढचा विचार न करता सरळ ताटावर बसता. ताटावर बसता म्हणजे ताटाच्या बाजूला बसता बरं का. आणि लगे भोजनाला सुरुवात करता. भोजनाला सुरुवात करता आणि करते वेळी समजा अचानक एखाद्या व्यक्तीने विचारलं का हो तुम्ही जेवायला बसले पण हा स्वयंपाक तयार करत असताना तुम्ही पाहिला नाही, याच्यात काय काय पदार्थ टाकले हे तुम्ही पाहिले नाही. यदा कदाचित या पदार्थामध्ये या अन्नामध्ये जर तुमच्या पत्नीनं विष टाकलेलं असेल तर त्यावेळेस तो जेवणारा त्या पत्नीचा पती म्हणतो महाराज मला एवढा निश्चय आहे, मला एवढी खात्री आहे की ती कधीच माझ्या अन्नामध्ये विष टाकणार नाही. का? कारण माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीनं हा व्यवहार आहे. व्यवहार सुद्धा विश्वास असला तर चालतो, एखाद्यावर विश्वास नाही. उदाहरणार्थ तुमचा माझ्यावर विश्वास नाही, तसं आहे बरं का बाबा, हा नाही. मग मला सांगा हा कशाचाही व्यवहार तुम्ही माझ्यासोबत कराल का किंवा अन्य व्यक्तीसोबत कराल का? आणि जर करत असेल एखादा तर तुम्ही म्हणाल त्याच्यासोबत व्यवहार करू नका. कारण का? तो विश्वासघातकी आहे. म्हणजे व्यवहार करण्याकरिता सुद्धा विश्वास लागतो. विठ्ठल मग साधारण व्यवहार करायचा आहे, साधारण व्यवहार. तर मग साधारण तुच्छ व्यवहार करण्याकरिता जर विश्वासाची गरज आहे तर लक्षात ठेवा जीवनामध्ये सगळ्यात मोठं धन म्हणजे परमार्थ आहे. आणि हे परमार्थरूपी धन आपल्याला प्राप्त करायचंय. मग परमार्थरूपी धन प्राप्त करायचंय तर त्या धनाकरिता विश्वासाची अत्यंत गरज आहे. कारण का? साधारण व्यवहाराकरिता माणसं विश्वास पात्र बघतात. मग मला सांगा जर आपल्याला देवाची प्राप्ती करायची, परमार्थरूपी महाधन जोडायचंय, मग हे परमार्थरूपी महाधन जोडण्याकरिता मग आपल्याला विश्वासू व्यक्तीची गरज आहे का नाही? बोला.
विठ्ठल विठ्ठल अशा हाच पद्धतीनं जसा व्यवहार आहे तसा परमार्थ आहे. लक्षात ठेवा, परमार्थामध्ये सुद्धा शिष्याचा गुरुवर विश्वास असला पाहिजे. आहे का नाही विद्यार्थी मंडळ? असला पाहिजे का? नसला पाहिजे? असला पाहिजे. म्हणजे शिष्य जे आहेत त्यांचा गुरुवर विश्वास असला. विश्वासू तो करी स्वामीवरी विश्वास तो करी स्वामीवरी सदा सकळ भोगिता होय त्याचे सकळ भोगिता होय त्याचे विश्वास तो करी स्वामीवरी सदा सकळ भोगिता होय त्याचे सकळ भोगिता होय त्याचे सकळ भोगिता होय त्याचे विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे. एखादा जर पटशिष्य असेल आणि अत्यंत विश्वासू असेल तर तो त्या स्वामीवर सत्ता करतो. कारण का? तो विश्वासू असल्यामुळं. म्हणून परमार्थ करत असताना सुद्धा विश्वास आहे. जर एखादी साधना करायची आहे तर त्याला विश्वास लागतो. आता महाराजांनी साधना केलेली आहे आणि मग या हार्मोनियमची असेल मृदंगाची असेल ती साधना आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून केली म्हणून ती प्राप्त झाली. विश्वास ठेवता न ठेवता जर केली असते, विश्वासच नाही आणि नुसतं घोकणं चालू आहे, प्राप्त होत नाही. म्हणून याच्याकरिता त्या साधनावर विश्वास असला पाहिजे. तुझ्या नामाचा विश्वास आम्हा कैचा गर्भ, तुझ्या नामाचा आम्हाला विश्वास आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा तसा विश्वास आहे. आणि विश्वास असल्यामुळं त्या साधनेतून एखादा साधक तरुण पुढे जातो. म्हणून भक्ताचा सुद्धा देवावर विश्वास असला पाहिजे, अन्यथा ती साधनं फळद्रूप होत नाहीत. विश्वास असला पाहिजे. तुझ्या पायी मज झाला असे विश्वास म्हणून या आस मोकली. आणखीन एका ठिकाणी महाराज म्हणतात, बाबा जर आमचं बोलणं तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही काय करावं, पुराणावर विश्वास ठेवा आणि पुराणावर विश्वास ठेवून पुराणात काय ते तुम्ही बघा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारणे. विश्वास नाही ना तुम्हाला आमच्यावर, मग तुम्ही पुराणात विचारून पहा. पुराणात तर तुमचा विश्वास आहे ना. म्हणजे काय? म्हणजे साधना करत असताना शास्त्र पाहत असताना काही जरी केलं तरी ते विश्वास लागतो. म्हणून विश्वास महत्वाचा आहे, पण विश्वास कोठे ठेवावा हे कळालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विश्वास जर चुकीच्या ठिकाणी जर बसला, चुकीच्या ठिकाणी ठेवला तर निश्चितच आपल्याला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, पश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विश्वासाचं पात्र हे चांगलं पाहिजे. पण खरं सांगू, आता सध्या अशी परिस्थिती आहे की विश्वास महाराज चुकीच्या ठिकाणी ठेवतात, ज्याच्यावर ठेवू नये त्याच्यावर ठेवतात आणि शेवटी पश्चातापाची वेळ येते. कोणाकोणावर ठेवतात तो? आता कोणावर विश्वास ठेवतात एवढं सांगतो पुढे चलतो. कोणाकोणावर ठेवतात महाराज? दगडा विटा मातीचं बांधलेलं जे घर, अशा ह्या नाशिवंत घरावर विश्वास ठेवतात, पैशावर विश्वास ठेवतात, मुक्या प्राण्यावर विश्वास ठेवतात. कसे काय हो पहा तुम्ही. काय झालं, एक घडलेला प्रसंग. एका घरी दुपारच्या वेळेला गेलो आणि तिथं गेला असताना बरं का महाराज, आता मग मी चहा घेत नसल्यामुळे ते माता माऊलीने विचारलं, महाराज आता तुम्हाला दूध लागतंय? हो बरोबर आहे. तर मग तुम्ही काही काळजी करू नका, हे अवघ्या 5 मिनिटामध्ये मी दूध काढते आणि तुम्हाला देते. समोर दारातच म्हैस बांधलेली होती आणि लगेच ती माता माऊली दूध काढण्याकरता निघाली. पहा, निघाल्यानंतर मी त्यांना विचारलं, हो सकाळी नाही आणि संध्याकाळी नाही आणि भर दुपारी तुम्ही निघाले?
त्यावेळेस त्या मावशीनं सांगितलं, महाराज सकाळ असो की संध्याकाळ किंवा दुपार चरवी घेऊन बसलं की ती म्हैस जी आहे ती महाराज दूध देते. मी म्हणलं कशावरून? एवढा माझा विश्वास आहे महाराजावर का म्हशीवर? बसलेले झोपले तर नाही ना. कोणावर विश्वास आहे? म्हशीवर. तिनं सांगितलं महाराज एवढा आमच्या म्हशीवर विश्वास आहे महाराज. हा. किंवा काही काही असे प्रसंग डोळ्यासमोर येतात. पहा, धिप्पाड असणारा देहाचा मोठा बैल असतो, पण त्या बैलाच्या समोर लहान लहान मुलं खेळत असतात, अगदी लहान. त्या मुलाला काहीच करत नाही, पण ते शेतकरी सांगत असतात महाराज ते बैल काहीच करत नाही, एकदम शांत स्वभावाचा आहे आणि तो त्याला मारणार सुद्धा नाही. एवढा आमचा त्यांच्यावर काय आहे? विश्वास आहे. विठ्ठल मग मला सांगा, इतका विश्वास आपण त्या मुक्या प्राण्यावर ठेवतो, दगडा विटा मातीच्या घरावर ठेवतो, पण शेवटी ते उपयोगाला येणार आहेत का याचा विचार करा. कारण का? विश्वास त्याच्यावर ठेवावा की ज्याच्यापासून कल्याण होतं. विश्वास कोणावर ठेवावा? ज्याच्यापासून कल्याण होतं. विश्वास त्याच्यावर ठेवावा शेवटपर्यंत ते आपल्या उपयोगाला येतं. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. 5 कोटी घरे पाषाणाची जेथे, 7 कोटी तेथे विटे बंदे. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी. एवढी असणारी संपत्ती, पण तरी सुद्धा त्या संपत्तीतली कवडी सुद्धा सोबत. तुका म्हणे जाची संपदाय वाडी, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी. तुका म्हणे जाची संपदाय वाडी, सांगते तुका म्हणे जाची संपदाय वाडी, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही. संपदाय वाडी, सांगते कवडी गेली ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेले नाही. मग एवढी संपत्ती त्याच्या जीवनामध्ये होती, तरी सुद्धा त्यातली कवडी सुद्धा गेली नाही. मग मला सांगा, कवडी सुद्धा जवळ येत नाही, शेवटी ATM सुद्धा उपयोगाला येत नाही का? घेऊन जाता येते बाबा. असं कधी इतिहास झालाय का? भरपूर श्रीमंत असणाऱ्या त्या शेठजीनं पैसा काही घेऊन गेला नाही, पण ATM सोबत घेऊन गेला. झाले कधी? नाही महाराज. तिळ मात्र एक मनी सुद्धा वरी घेऊन जाता येत नाही. येथे मनुष्याचे काय नाही, येथे मनुष्याचे काय, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. काया येथे मनुष्याचे काय, येथे मनुष्याचे काय, येथे मनुष्याचे काय. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, काहीच नाही. तरी सुद्धा असणारा महाराज त्याच्यावर विश्वास ठेवतात. नाशिवंत पदार्थावर विश्वास ठेवतात. म्हणून हे नाशिवंत पदार्थावर जे विश्वास धरून बसलेत ना, हे बसू नये याच्याकरिता हे सगळं चिंतन आहे. पण महाराज बघा, बरेच जण असं म्हणतात, महाराज शेवटच्या वेळेला कमीत कमी आम्ही कमवल्या तरी सोबत येतं. काही येत नाही महाराज, काहीच येत नाही. जवळ आपल्या शरीरावर जरी भूषण असले, अलंकार असले, तरी सुद्धा ते घरचे मंडळी
शेवटच्या वेळेला महाराज ते सर्वच्या सर्व भूषण काढून भूषणे घेते काढून या भूषणे घेते काढून या भूषणे घेते काढून या भूषणे घेते काढून या माधुर्या देवी काळाची हाते माधुर्या देवी काळाची हाते भूषणे घेते काढून या भूषणे घेती काढून या भूषणे घेती काढून या भूषणे घेती काढून या बांधुनिया देती यमाच्या हाती किंवा काळाच्या हाती आणि भूषणे ठेविती का भूषणे हे घेते काढून या आपल्या अंगावर जर काही सोनं नाणं असेल नव्हे नव्हे मरते वेळी एखाद्या माणसाच्या खिशामध्ये जर धनसंपत्ती असेल तर ते काढून घेतात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे महाराज अंतकाळामध्ये धन उपयोगाला येत नाही घर उपयोगाला येत नाही नव्हे नव्हे तर आपले जे नातेवाईक आहेत तेही कामाला येत नाही बघा आता असं सांगितल्यानंतर बरेच जणाला असं वाटतं महाराज एवढं असं तुम्ही विवेचन करता जेणेकरून आमचे सोयरे दायरे तुटतील माता पिता तुटतील पण खरं सांगा चिंतन करा की अंत काळीला अंत वेळेला कोणी उपयोग हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे प्रमाणालाही कमी नाही आणि प्रमाण देणाऱ्यालाही कमी नाही आणि वाजवणाऱ्यालाही कमी नाही विठाला कमी असं वाटतं की सांगणाऱ्यालाच पडते काय की विठाला विठाला जन कसा आहे हो दिल्या घेतल्याचा स्पष्ट स्पष्ट अभंग आहेत महाराज सकाळच्या काकड्याच्या प्रहारामध्ये सुद्धा अभंग जर सुरू झाले तर त्याच्यात एक प्रमाण असा आहे महाराज तुम्हाला सांगतो त्याचा अर्थ सांगतो पहा हे सामान्य लोक जे सामान्य जन जे आहे महाराज जोपर्यंत तुमच्याकडे संपत्ती आहे तोपर्यंतच माझं माझं म्हणतात महाराज जोपर्यंत जो हरी चळना गा तो हरी म्हणते माझा जो हरी चळना गा तो हरी म्हणते माझा मानित लहान थोर देह सुखाची आगा इंद्रिय मावळले आला बाबूल कैसी परित झाले देह दोषी नोए तुझा कैसा विपरीत झाले
तोवरी म्हणती माझा माझा माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा, इंद्रिये मावळली अन आला बागुल आजा. बघा, आणि तोची देह नव्हे, तोच देह आहे नव्हे दुजा. कारण का तरुणपणामध्ये ज्या देहाला हे माझा आहेत, हे माझे आहेत, हे माझे आहेत म्हणत होते, तोच देह आहे. देह बदल झाला नाही, पण देह अंतकाळामध्ये बघा त्याला म्हणती बागुल आजा. तो जर आजा आला तर त्याला म्हणतात बागुल बुवा. बघा घरचे बघा मंडळी म्हणतात हा तुझा बागुल बुवा म्हणतात, त्याला नावं ठेवतात महाराज. जोपर्यंत अन्नाकडे अन्न आहे तोपर्यंत अण्णा 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 करतात, आणि अन्नाचा अन्नाला महाग झाला अन्नाला विसरून जातात. विढाला हे या संसारातलं तात्पर्य यथार्थ आहे. आणि हे सर्व या संत महात्म्यांना माहीत असल्यामुळं ते म्हणायला लागले देवप्राप्ती करून हे संसारातली मंडळी देऊ शकत नाही, अंतकाळापर्यंत हे साथ देऊ शकत नाही. म्हणून आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर त्या संतांना भजलं पाहिजे. त्या संतांची अंतकाळी कोणे नाही माझा साधूचे संगाते हरे दो, साधूचे संगाते हरे दो. अंतकाळी कोणी नाही माझा गाते, साधूचे संगाते हरी जोडे, साधूचे संगाते हरी जोडे. गायनाचार्य मंडळी भरपूर आहेत बरं का, पण बोलणारा मी एकटा असल्यामुळं कृपया माफ करा, कमी प्रमाणात द्या. विठ्ठल विठ्ठल मोजके प्रमाण घेऊन आपण पुढे जाऊया. सुंदर असं छान प्रमाण महाराजांनी दिलं. ऐका, त्या संसारामध्ये सुद्धा विश्वासू पात्र एकही नसल्यामुळं मग महाराजांना म्हणावं लागेल बा तुम्ही संताकडे वळा. पण पहा, संताकडे वळत असताना, संताकडे विश्वास ठेवत असताना त्यांनी 2-3 कारणं सांगितली. महाराज म्हणतात संतावर विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे, पण कशासाठी ठेवला पाहिजे? महाराज, देव प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला संतावर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. संतांना सोडून इतर साधनं देवाची प्राप्ती करून देऊ शकत नाही. बघा, वेदाचा विचार करा, आनंदुरे आजी आनंदुरे पहा. पण आणखीन एक प्रमाण आहे, जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. श्रुती नेती नेती म्हणजे वेदच, जिथं महाराज त्यांना ओळखू शकत नाहीत. नाथ महाराज सुद्धा हरिपाठामध्ये म्हणतात वेद जाणू गेला तो पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. मग अशा पद्धतीनं वेद सुद्धा त्या परमात्म्याची प्राप्ती आपल्याला करून देऊ शकत नाही. हा तर्काची या दिटी गोचर नव्हे किरीटी, ध्यान याची या भेटी उत्कंठावा हे. जेत मनाची नखेन लगे, जेत बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया किरजोगे काय होईल. बघा, तैसे वैराग्याची शिवन देखती, बुद्धीची भाष किंवा विवेकाची भाष नेणती, ते मूर्ख केवी पावी जती मज ईश्वराते. मला सांगा, मग अशा पद्धतीनं शास्त्राच्या दृष्टिकोनातून देवाला प्राप्त करण्याचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा तो परमात्मा प्राप्त होऊ शकत नाही. मग अहो, देव प्राप्त करण्यासाठी संताचेच पाय धरावे लागतात. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय, हे साधती साधने तुटती भावाची बंधने. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे पाय, हे साधती हरी प्राप्तीशी उपाय धरावे चोराचे ते पाय. कोणाचे? संतांचे ते पाय. चोराचे धरल्यावर उपयोग होईल का महाराज? पण नाही. हा, पण संसारातले हे चोर आहेत बरं का, चोर आहेत चोर. तुम्ही मग पुन्हा कीर्तन झाल्यावर म्हणचाल महाराज तुम्ही चुकीचं बोलले. प्रमाण आहे त्याला, आहे का नाही? मी बुवा प्रामाणिक बुवा आहे का नाही? विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात ऐशिया चोराचा कैसा विश्वास. या चोरांचा कसा विश्वास धरावा? कारण का शेवटी महाराज हा धीर सोडून देतात. म्हणून संत महात्मेच योग्य आहेत. नवे नवे माणसाने विश्वास ठेवावा यात नवल नाही हो. राक्षसाने सुद्धा
दैत्याने सुद्धा संतांवर विश्वास ठेवलाय. दैत्याने सुद्धा संतांवर विश्वास ठेवला. पहा, कंसाचा विचार करा तरी कंसानं सुद्धा कोणावर विश्वास ठेवला महाराज? देवावर नाही विश्वास ठेवला एखादी वेळेस. हा, पण नारद मुनी हे संतावर त्यांनी विश्वास ठेवला. रावणाचा विचार करा, रावणानं सुद्धा महाराज हा देवावर नाही विश्वास ठेवला पण संतावर विश्वास ठेवला. काय झालं? रावणानं रामचंद्र प्रभूंची जेव्हा सीता पळवून आणली होती तेव्हा पुष्कळ लोकांनी त्यांना सांगितलं, त्याची जी पट्ट राणी असणारी मंदोदरीनं सुद्धा सांगितलं, हो तुम्ही माझा ऐका आणि विनाकारण असणाऱ्या त्या सीतेला तुम्ही इथं आणलेलं आहे, तुम्ही परत करा. त्यावेळेस रावणानं सांगितलं, तुला काही कळत नाही यातलं, तू शांत बस. झालं. आणि काही वेळानं मग सर्व सभा शांत झाली आणि एका घरामध्ये गेल्यानंतर, एका महालात गेल्यानंतर रावणानं मंदोदरीच्या हाताला पकडलं आणि एका आतल्या खोलीमध्ये घेऊन गेला. आणि गेल्यानंतर तिथं असणारा तो रावण त्या मंदोदरीला म्हणतो, तू काय म्हणत होती सांग बरं आता. त्यावेळेस ती मंदोदरी म्हणते, हो विनाकारण तुम्ही त्या सीतेला पळवून आणलेला आहे, तुम्ही तिला सोडून द्या, विनाकारण असा अन्याय करू नका. त्यावेळेस तो रावण म्हणतो, मी कशासाठी आणलं हे तुला माहिती आहे का? तर त्यावेळेस ती मंदोदरी म्हणू लागली, नाही अगं रामचंद्र प्रभू हे भगवान आहे, जगाचे करते धरते मालक आहे, त्यांच्या हातानं आपलं कल्याण होतं हे मला माहिती आहे. पण एकट्या पंचवटीला माझ्या एकट्याचं कल्याण झालं असतं. मी जेव्हा सीतेला आणण्याकरिता गेलो होतो तेव्हा माझ्या एकट्याचं कल्याण झालं असतं, पण मला माझ्या कुळाचा उद्धार करायचा होता, कुळाचं कल्याण करायचं होतं. आणि त्याच्याकरता म्हणून मला नारद मुनीनं उपाय सांगितला होता. काय उपाय सांगितला होता? नारद मुनीनं सांगितलं होतं, रावणा जर तुला संपूर्ण कुळाचा उद्धार करायचा असेल तर त्या प्रभू रामचंद्राची जी पत्नी आहे तिला पळवून आण, दारेचं गमन कर, दारेचं, आणि काही केल्या तू सोडू नको. पण लक्षात ठेव, जर तू सोडला नसेल किंवा जर सोडत नसेल तर एक ना एक दिवस निश्चित तुझा आणि तुझ्या कुळाचा प्रभू रामचंद्र उद्धार केल्याशिवाय राहत नाहीत. हेच वाक्य रावणानं अंतकरणामध्ये ठसवलं आणि त्यांनी कुणाचं न ऐकता संतांचं ऐकलं आणि संतावर विश्वास ठेवला, म्हणून रावण संपूर्ण कुळासह उद्धारून गेला. विठ्ठल अशाच पद्धतीनं या संसारामध्ये विश्वासघात खाल्लेली काही मंडळी, 4-2 मंडळी भंडारा डोंगरावर आणि श्री तुकोबराय साधना करत असताना बसले होते. त्यावेळेस तिथं गेले आणि गेल्यानंतर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांनी यांना पाहिलं. बोला कुठून आले? ते मंडळी म्हणले, महाराज आम्ही गाढेवाडीहून आलो. बर, कशासाठी आले? महाराज या संसारामध्ये पुष्कळ 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 आम्ही सोयरे धैर्य नातेवाईक आदी करून सर्वांकडून आम्ही भरपूर भरपूर खस्त्या खाल्ल्या, त्याला काय म्हणतात विश्वासघात आम्हाला सर्वांनी दिला महाराज. आणि आम्हाला आता संसारात कोणी विश्वासी पात्र आहे असं वाटतच नाही, सर्व विश्वासघाती आहेत महाराज. हा, पण आता आम्हाला आमचं जर कल्याण करून घ्यायचंय, त्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचे, त्या परमात्म्यापर्यंत आम्हाला जायचंय, पण विश्वासू पात्रच आम्हाला सापडत नाही. जिथं जिथं जावो पावलो गणेश विश्वासघात आमच्या पदरात पडत आहे. मग खरं सांगा महाराज, आम्ही विश्वास कोणावर ठेवावा? नव्हे तर तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवता ते असं कोणतं एखादं पात्र आहे आम्हाला सांगा. अभंगाचं पहिलं संताची पायी, संताची पायी, संताची पायी आम्हाला विश्वास, 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 संताची पायी, संताची पायी आम्हाला विश्वास, संताची पायी, संताची पायी, संताची पायी आम्हाला विश्वास, संताची पायी, संताची पायी, संताची पायी आम्हाला विश्वास,
पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज म्हणतात फक्त आणि फक्त संतांच्या पायावर माझा विश्वास आहे, अन्य कुठल्या ठिकाणी माझा विश्वास नाही. संतांच्या पायावर माझा विश्वास आहे असं ठामपणाने सांगतात. आणि सांगताना मग बसलेले मंडळी म्हणायला लागले, वा महाराज तुम्ही सांगितलं आम्हाला संतांच्या पायावर विश्वास आहे, ठीक आहे बरं झालं, आता निघतो आम्ही. महाराज म्हणले थांबा जरा, हा तुम्ही जाचाल आणि भलत्याच्याच पायावर विश्वास ठेवचाल. या समाजामध्ये संतासारखे वावरणारे 3 माणसं आहेत महाराज. संतासारखी म्हणजे संतपणाचं ढोंग आणणारे बरं का. एक भ्रांत आहे, दुसरा विप्रलंब आहे आणि तिसऱ्या प्रकारचा तो शब्दज्ञानी आहे. विठ्ठल विठ्ठल. एक पहिला जो आहे तो भ्रांत आहे, स्वतःला काहीच कळत नाही, पण स्वतःला काहीच कळत नाही हे दुसऱ्याला कळू नये म्हणून भलतच काहीतरी सांगतो, याला भ्रांत म्हणतात. विठ्ठल अभंग घेतला सेवेला, पण अभंगावर काही बोलताय म्हणून भलतच काहीतरी बोलायचं, याला भ्रांत म्हणतात. अशी काही समाजात भ्रांत आहे. बरं हेच भ्रांत आहेत असं नाही, व्यवहारात सुद्धा काही स्वतःला कळत नाही, भलतच काहीतरी सांगतात. दृष्टांत देतात गुरुवर्य मामासाहेब महाराज दांडेकर. पहा, पाठामध्ये एका मुलानं प्रश्न केला, गुरुजी व्यासपीठ कशाला म्हणतात? आता त्या गुरुजीने कधीच ज्ञानेश्वरी पारायण केलेलं, हा इथं कोणी गुरुजी असतील तर त्यांनी पारायण केलेलं आहे असं गृहीत धरतो बरं का. हा मग व्यासपीठ कशाला म्हणतात? आता त्या गुरुजीलाच माहिती नव्हतं का व्यासपीठ कसलं असते काय नाही. त्याने आता काय करावं? जर आपण उत्तर नाही दिलं तर काय होईल? मग मुलं म्हणतील गुरुजीलाच काही येत नाही, हे का नाही. हा गुरुजीचं अज्ञान कळालं की मुलांना तेवढंच काफी आहे आताच्या काळामध्ये बरं का. हा गुरुजीची खिल्ली उडवायला, आहे का नाही. हा मग गुरुजीनं सांगितलं, मुलांनो जसं आपल्याकडं गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, डाळीचं पीठ, तसं अमेरिकेमध्ये व्यासपीठ. विठाला याला म्हणायचं भ्रांत महाराज. स्वतःला काही कळत नाही. तुका म्हणे आपल्या मती काय रे ती पोकळ. काहीच बुद्धीला कळत नाही, पण काहीतरी लोकाला सांगून द्यायचं आणि भुलवायचं, याला म्हणायचं भ्रांत. मग समाजात असे काही भ्रांत आहेत. महाराज म्हणतात खबरदार, अशा भ्रांतावर तुम्ही विश्वास ठेवाल तर. नंबर 2, काही समाजामध्ये विप्रलंबक आहेत बरं का. विप्रलंबक त्याला म्हणतात स्वतःचं काम भागवण्याकरता दुसऱ्याची फसवणूक करतात महाराज. आता दृष्टांत देतो बसलेल्या मुलांकरता बरं का. सावधान चित्तानं ऐकायचं. उत्तर दिले की तुम्हाला मग बक्षीस आहे, माहिती आहे का. ऐका, एका वनामध्ये कोल्ह्यानं मीटिंग घेतली. लबाड कोल्हे सगळे, बोलणारे नाही बरं का, लबाड कोल्हे. आणि त्या सगळ्या कोल्ह्यांनी मीटिंग घेतली. अरे चातुर्मास चालू आहे, चातुर्मासात तर आपल्याला चांगलं चांगलं खायला लागतं, पण आता काय करायचं, आपल्याकडं खायलाच काही नाही. त्यातला एक चतुर कोल्हा होता. तो म्हणायला लागला काही काळजी करू नका, हे बघा या वनामध्ये कितीतरी हत्ती आहेत, एक हत्ती आणला की आपला चातुर्मास आनंदानं जाईल. त्यातले सगळे बसलेले म्हणले हत्तीला मारणं काही सोपं आहे का? मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची, पण कुणी बांधायची? त्यातला चतुर म्हणला काही काळजी करू नका म्हणा. असा गेलो आणि असाच आलो, एका मिनिटात हत्तीला इकडं आणतो. चतुर कोल्हा चतुरच असतो. गेला आणि गेल्याबरोबर त्या हत्तीला सांगितलं, हत्ती साहेब, हत्ती महाराज जय हरी. हत्ती म्हणला जय हरी. चतुर कोल्हा आलेला दिसतोय, सावधान राहिलं पाहिजे बरं का. हा हत्तीने विचार केला. हा पण तरी कोल्हा म्हणायला लागला, महाराज सध्या असणारं व्यवस्थित हा कारभार या वनामध्ये चालत नाही. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही काय करावं, या वनाचा जो राजा आहे त्याच्या गादीवर तुम्ही बसावं. हा आणि तुम्ही त्या गादीवर जर बसले मग मात्र सगळं व्यवस्थित होईल, याच्याकरता तुम्ही बसा. असं म्हटल्यावर मग हत्ती म्हणला वा. मग काय आता राजाच वनाचा मी म्हणल्यावर हत्तीला आनंद झाला. ते नेमकं तो विसरूनच गेला ते चतुर कोल्हा. ते म्हणलं ठीक आहे, अरे पण कसं काय आता कोण करणार? कोल्हे म्हणले तुम्ही काळजीच करू नका म्हणे, आम्ही आहेत ना, चला. कोल्हा पुढं हत्ती मागं, कोल्हा पुढं हत्ती मागं, कोल्हा पुढं हत्ती मागं. असं करता 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 पावसाळ्याचे दिवस होते, दलदलीचा प्रदेश होता आणि हळूहळू कोल्हावरून पलीकडे गेला महाराज. हा पण तिथं जो दलदलीचा प्रदेश होता, कोल्हा हलका होता, पुढं निघून गेला, पण हत्ती जो होता तो जड होता. हा किती रे, 1 किलोचा असतो का? हा तर मग तो हत्ती जो होता त्या दलदलीच्या चिखलामध्ये फसला
आणि फसल्याबरोबर मग तो समोर गेलेला कोल्हा ठेवून त्या हत्तीकडे बघायला लागला आणि कसं काय वाटतंय, बरं वाटतंय का? हत्तीला म्हणाला लागला, हत्ती म्हणू लागला, अरे कोल्ह्या, आणि तुझ्यासाठी मी महागा आलो, तुझ्यावर विश्वास ठेवून मी महागा आलो, मला काढ. त्यावेळेस तो कोल्हा म्हणायला लागला, अरे मूर्खा, तू माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून आता मर. कारण का? आमच्या पोट भरण्यासाठी, आमच्या हितासाठी तुला आणलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. असे हे समाजामध्ये काही विप्रलंबक असतात, स्वतःची खळगी भरण्यासाठी, स्वतःचं घर भरण्यासाठी, स्वतःचं कल्याण करण्यासाठी समाजाला लोबाडतात. अनेकांच्या कापिती माना, निष्ठुरपणा पार नाही, किती कापतील याचा मात्र बेत नाही. अशा पद्धतीचे विप्रलंबक 2 झाले. आता नंबर 3, तिसरे जे आहेत ते शब्दज्ञानी. नुसतं गोड बोलतात महाराज, अनुभव मात्र तिळभर सुद्धा नाही, तिळभर सुद्धा अनुभव नाही, नुसतं गोड बोलतात. काही काही असे असतात, बोलतात ही आणि तसा अनुभवही असतो. पण हे जे शब्दज्ञानी असतात नुसतं गोड बोलतात. आता पहा, अंधार जर पडला आणि बॅटरीचा जर प्रकाश आपल्याला दाखवायचा झाला तर तो प्रकाश कुणीकडे जातो? समोर जातो. आणि अंधार कुणीकडे असतो? तसं हे शब्दज्ञानाचा प्रकार आहे. हा, तो शब्दज्ञानी असा असतो, शब्द फेक पुढं करत असतो पण मागे सगळा कोरडाच असतो. आंधळे आंधळे उपजले जे खुशी, स्तनपान करी अहर्निशी, परी न देखे मातेशी तैशी दशा उपदेशा. लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, आपण कोरडे पाषाण, आपण कोरडे पाषाण. लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. कोरडा पाषाण असतो, तिळ मात्र सुद्धा अनुभव नाही. अशीच अधिक मासातली कथा आहे आणि सुंदर असणारा पोतीचा प्रसंग चालू होता. त्या अधिक मासाच्या त्या ग्रंथामध्ये असं आलं होतं की महाराज, अधिक मास पाळणाऱ्याने कांदे, वांगे, लसूण हे खाऊ नये. आणि त्या सांगणाऱ्याने महाराज जोर जोरात सांगायला लागले, पहा एवढा नियम पाळायचा, असा नियम पाळला मग मात्र तुम्हाला लवकरात लवकर परमात्मा प्राप्त होईल. झालं ते पोती सांगणं झालं. आणि महाराज दुसऱ्या दिवशी मग एकाने आमंत्रण दिलं, महाराज आमच्या घरी जेवायला या. आता आमंत्रण म्हणल्यावर मग काय, सोडायला तयारच होत नाहीत लवकर, आहे का नाही? मग आमंत्रण, वा. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर महाराज, पण तिथं झालं काय, महाराजांचा स्वयंपाक होता वेगळा बरं का, पोती सांगणाऱ्या बरं का, आणि घरच्यांचा स्वयंपाक होता वेगळा. आणि सुंदर सुंदर असणारं वांग्याचं भरीत तुम्हाला माहीत आहे आता ते. आणि त्यांनी वांगे भाजलेले होते आणि ते वांग्याचं भरीत ती मावशी करत होती. आणि हे दृश्य कोणी पाहिलं? त्या पाहिलं. आणि पाहिल्याच्या नंतर मग ते भरताचं जे ताट आहे ते सरकावलं बाजूला. म्हणजे महाराजांकरिता जे बगर कांद्याची, बगर वांग्याची, बगर लसणाची, बगर मसाल्याची अशी भाजी बनवलेली होती ती महाराज त्या महाराजांच्या समोर पुढे ठेवली. पण आता काय सांगता, पण ती चांगला पदार्थ बाजूला गेला हे काही राहावं नाही का नाही, जिभेला पाणी सुटायला लागलं. त्यांनी सांगितलं, मावशी अहो ते का बाजूला सारलं? अहो ते तर तुम्हीच सांगितलं ना की अधिक मासाच्या महिन्यामध्ये वांगे खायचे नसतात, कांदे खायचे नसतात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मावशी हे फक्त बाहेर सांगाय करता असतं, अनुभवा करता नसतं. विठाला 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 विठाला. असे काही शब्द ज्ञानी या व्यवहारामध्ये वावरताना दिसतात. म्हणून महाराज म्हणतात, खबरदार, भ्रांतावरही विश्वास ठेवू नका, विप्रलंबकावर विश्वास ठेवू नका आणि शब्द ज्ञानावरही विश्वास ठेवू नका. शब्द ज्ञानी होशी आगळा, ज्ञानी होशी आगळा, मनसी नभी ज्याचे नवे फिराला, बोधे आले आले
शब्द ज्ञानी नव्हे आगळा न भे कळी काळा न न भिये कळी काळा बोधे विन सुख सोहळा बोधे विन सुख सोहळा हा हे तुझा ना वेगळाची हा हे तुझा न वेगळाची नवीन प्रमाण बाबाने दिलं पहा शब्द ज्ञान वेगळं पण अनुभव म्हणजे हा जो हेतू आहे जो अंतकरणातला हा वेगळा असतो महाराज किंवा पहा सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न तसं हे शब्द ज्ञानाचं असतं बोलतात येत आणि करतात येत म्हणून अशावर विश्वास ठेवू नका बाबा हो म्हणून सावध व्हा वेळच्या वेळी आणि सावध व्हा आणि फक्त संतावर विश्वास ठेवा महाराज अहो मग संत ओळखायचे कसे महाराज म्हणतात जे भ्रांत नाहीत ते संत आहेत जे विप्रलंबक नाहीत ते संत आहेत जे शब्द ज्ञानी नसून अनुभव ज्ञानी आहेत ते संत आहेत महाराज संत ज्ञानाचे सागर आहेत एक आणि संत विप्रलंबक नसून ते संत महाराज हा ते स्वतःच्या हिताकरता जगाचा उपयोग करतात नव्हे तर जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या देहाचा उपयोग करतात देह कष्ट भीती परोपकार जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवती परोपकारे अशा पद्धतीने आणि शब्दज्ञानी असतात का हो अनुभवे आले अंगा ते या जगात त्यांच्याकडे शब्द ज्ञान नसतं महाराज हे अनुभव असतं अनुभवाचे बोल हे लोकाला देत असतात असे हे संत महात्मे मग महाराजांना विचारलं महाराज तुम्ही म्हणता संतावर विश्वास ठेवा संतावर विश्वास ठेवा पण किती विश्वास ठेवा हो ऐकणे एवढा ठेवावा का एवढा ठेवावा का एवढा ठेवावा अहो महाराज संतांच्या पायावर इतका विश्वास ठेवावा त्यांनी जर सांगितलं कोरड्या वेळीमध्ये जर उडी ठोक तर तिथं उडी ठोकली पाहिजे इतका दृढ विश्वास असला पाहिजे एक दृष्टांत सांगतो एक राजा आणि प्रधान आपल्या राज्यामध्ये पण तिथं दुष्काळ पडला होता पाणीच नाही काय करावं त्यांनी महाराज एक सुंदर असणारा तलाव खोदला पण त्या तलावालाही पाणी लागलं नाही आणि थकून असणारा राजा आणि प्रधान एका झाडाखाली झोपले पण प्रधान जागी होता ऐकत आहे ना तुम्ही राजा झोपलेला होता प्रधान जागी होता आणि प्रधान चिंतेमध्ये असताना त्याच झाडावर एक पिंगळा आणि पिंगळी नर मादी दोन पक्षी बसले होते मग पिंगळी असणारी त्या पिंगळ्याला विचारते का हो हा राजा आणि हे प्रधान इथं कशामुळे आले हा तलाव कशामुळे खोदलेला आहे तर पिंगळा म्हणायला लागला अगं या राज्यामध्ये पाण्याचा दुष्काळ असल्यामुळं हा तलाव खोदलेला आहे पण या तलावाला अजूनही पाणी लागलेलं नाही हे कोण वाक्य बोलायला लागला पिंगळा ती पिंगळी म्हणायला लागली मग पाणी लागणारच नाही का नव्हे पाणी लागणार पण याच्याकरता राजाचं शिरच्छेद करावा लागणार आणि त्याचं रक्त त्या तलावात टाकावं लागेल आणि मग मात्र असणारा तलाव तुडुंब असणारं पाण्यानं भरेल असं म्हटल्यानंतर ती पिंगळी म्हणायला लागली अहो काय बोलता राजाच गेल्यानंतर प्रजेचं काय काम आहे हे तुमचं बोलणं चुकीचं आहे नाही तसं नाही मग तो राजा शिरच्छेद केल्यानंतर त्याच ठिकाणी इथून 4थ्या क्रमांकाचं जे वृक्ष आहे त्या वृक्षाचा रस त्या राजाच्या मानेवर लावला की राजा जसा होतो तसा होतो पूर्ववत पहिल्यासारखा तो जिवंत होतो अशा पद्धतीनं त्या झाडाची इतकी शक्ती आहे हे दृश्य हे कानानं सगळं काही जो संवाद आहे त्या प्रधानानं ऐकलं पण प्रधानी हुशार होता तो आधीच शिरच्छेद करायच्या अगोदर त्या झाडापाशी गेला त्याने आपलं बोट कापलं आणि त्या झाडाचा रस त्या बोटाला लावला तर बोट जशाच तसं जुळून आलं हे प्रधानाच्या लक्षात आलं ही जी वल्ली आहे हे जे वृक्ष आहे अतिशय दिव्य आहे मग आपण राजाचा शिरच्छेद करायला काहीच माघार घ्यायची काम नाही किंवा काळजी करायचं काम नाही तो असणारा लवकरात लवकर राजाच्या जवळ आला आणि म्यानातून तलवार बाहेर काढली ऐका म्यानातून तलवार बाहेर काढली आणि तलवार उगारणार तितक्यामध्ये त्या राजानं डोळे उघडले आणि उघडल्या पाहिलं तर प्रधान हातामध्ये तलवार घेऊन आपल्याला मारत आहे एवढंच दृश्य त्या राजानं पाहिलं आणि राजानं पटमना डोळे बंद केले
आणि प्रधानानं त्या राजाचा शिरच्छेद केला आणि शिरच्छेद करून ते रक्त आणि त्या तलावात टाकण्यात आलं. टाकल्यानंतर तलाव तुडुंब पाण्यानं भरला, त्याला भरपूर असणारा झरा लागला. ती संपल्यानंतर पुन्हा पहा राजा या प्रधान या राजाकडे आला आणि त्याने जे शिर आहे तर त्या शिराला त्या वृक्षाच्या वल्ली जे असणारा रस आहे तो लावला आणि बरोबर ते शिर कमळ त्या राजाच्या धडाला जोडलं आणि राजा जसा होता तसा जिवंत झाला. राजा उठला आणि राजाला घेऊन प्रधान आपल्या राजधानीमध्ये निघून गेला. बघता 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 त्या एक वर्ष लोटून गेला. त्या कालावधीला त्या प्रसंगाला 1 वर्ष लोटला आणि 1 वर्ष झाल्यानंतर प्रधानालाच रावलं नाही. न रावणापणाने प्रधानाने राजाला विचारलं, राजे साहेब तुमच्या लक्षात असेल तर पहा, आजपासून पाठीमागे 1 वर्षाचा कालावधी लोटून गेला आणि 1 वर्षाच्या त्या कालावधीमध्ये या वृक्षाच्या खाली एका झाडाच्या खाली त्या तलावाच्या बाजूला तुम्ही निवांत झोपलेले होते आणि मी मात्र तुम्हाला मारण्यासाठी जेव्हा म्यानातून तलवार उगारली, त्या तलवार उगारल्यानंतर तुम्ही डोळे उघडले, माझ्याकडे पाहिलं आणि पाहून सुद्धा महाराज तुम्ही काहीही हालचाल केली नाही, डोळे बंद केले. मग मला सांगा तुम्ही डोळे बंद का केले, तुम्ही माझा प्रतिकार का केला नाही, याचं उत्तर मला द्या. एवढं हे प्रधानाचं वाक्य ऐकल्याबरोबर तेव्हा राजानं ताडकने उत्तर दिलं, अरे प्रधाना, माझ्या वाडवडिलांच्या परंपरेपासून तुला मी पाहत आहे, तू जे काही कार्य करतो ते सर्वच्या सर्व कार्य माझ्या हितासाठीच करतो, माझ्या राज्याच्या हितासाठीच करतो. नव्हे तर माझ्या प्राणापेक्षाही जास्त विश्वास तुझ्यावर असल्यामुळं आता तू जे करशील त्यातच माझं कल्याण आहे, एवढा विश्वास तुझ्यावर असल्यामुळं मी डोळे बंद केले. विठाला जसं या दृष्टांतामध्ये आहे तसंच संत महात्म्यांच्या बद्दल आहे. संत महात्म्यांवर इतका विश्वास ठेवावा, इतका विश्वास ठेवावा महाराज, तर कितका विश्वास ठेवावा, डोळे बंद करून विश्वास ठेवावा. ते जे करतात ते आपल्या हिताचंच करतात. माझे हित करीती सकळ, जे निहा गोपाळ कृपा करी. तेच संत महात्मे माझा सांभाळ करतात, हित करतात, कल्याण करतात, असा विश्वास ठेवावा लागतो. आणि नव्हे विश्वास ठेवला तरच ते संत महात्मे महाराज कल्याण करत असतात, अशी यती आख्यायिका आहे. पण ऐका, पुन्हा महाराजांना विचारलं, महाराज अहो संत महात्म्यांच्या पायावर तुम्ही विश्वास ठेवा म्हणतात, पायावरच का विश्वास ठेवायचा? संत महात्म्यांच्या खांद्यावर विश्वास ठेवायचा, त्यांच्या नाकावर विश्वास ठेवायचा, त्यांच्या डोळ्यावर विश्वास ठेवायचा, बाबा कुठं विश्वास ठेवायचा, त्यांच्या डोक्यावर विश्वास ठेवायचा. पण महाराजांचे शब्द बघा, संतांची पायी म्हणजे पायावरच का विश्वास ठेवायचा? याचं कारण असं आहे महाराज, संत महात्म्याचे पाय नसून ते चरण असतात. कारण का? त्यांचं आचरण शुद्ध असतं. विठ्ठला तुम्हा माझे हे चरण नसून हे पाय असतात महाराज, पण संत महात्म्यांचे हे चरण असतात. पहा, काही महात्मे असे असतात, काय की जोडे जरी त्यांच्या पायात असले तरी मस्तक त्यांच्या पायावर टेकवावं असं वाटतं. पण काही असे नग असतात महाराज, की जोडे त्यांच्या मस्तकावर ठेवावं. विठ्ठला विठ्ठला अशाच पद्धतीने
या संतांच्या पायावर असणारं जर डोकं ठेवलं तर ते नक्कीच असणार आपलं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. आणि परमात्मा प्राप्तीकडे निघाल्यानंतर महाराज एखादा साधक थकतो भागतो कसा हो. आता एक उदाहरण देतो पहा. एक लहानसं मूल आणि आपल्या आईच्या मागं लागला, आई आणि आज मीही शेताकडे येणार तुझ्या बरोबर. ती आई सांगितली, अरे वागा इथून 5 किलोमीटर अंतरावर शेत आहे आपलं, आणि सोपं नाही जवळ नाही, आणि त्याच्यामुळं तू चालून चालून थकशील भागशील शिनशील, आणि त्याच्यामुळं तुला मला नेता येणार नाही. नाही नाही आई हे काही चालणार नाही, मी तुझ्या पाठीमागे लागून येणार. त्या आईला हट्ट ते लहान मुलगा करतं, आणि नाईलाजानं त्या आईला काय करावं लागतं महाराज, त्या मुलाला घ्यावं लागतं. मग ती म्हणते, हे बघ तुला घेणार पण लक्षात ठेव माझ्या कडेवर तुला घेणार नाही, तुला चालत यावं लागल. तरी ते मुलगा म्हणता, आई तरी चालेल मी चालत येईन पण तुझ्या मागे मागे येईन मी. ती आई म्हणते चाल. आणि मग असणारा आई पुढं मुलगा मागं, आई पुढं मुलगा मागं. आणि काही अंतर गेल्यानंतर 2 किलोमीटर अंतर कसं बस ते मुलगा पार करतं. आणि 2 किलोमीटर अंतरच्या नंतर मग मात्र मुलगा थकतो शिंतो महाराज. आणि मग मात्र मुलाला असं वाटतं आता आपल्याला चालवत नाही. मग रडायला लागतो, आई आणि आता मला उचलून घे. पहा त्या आईला कळवळा येतं, हृदय द्रवतं. आणि त्या आईला कळवळा आल्यानंतर मग ती आई काय करते माहिती आहे का, मग ते त्याला सोडून देत नाही अर्ध्यामध्ये महाराज, त्याला उचलते आणि कडेवर घेते. तसं या परमार्थामधलं आहे. एखादा साधक थकला भागला शिनला परमार्थ प्राप्तीकडे जात असताना त्याला जर काही दुःख झालं तर हे संत महात्मे त्या देवाकडे जात असताना त्या साधकाला अर्ध सोडत नाहीत, तर उलट त्या थकलेल्या साधकाला भागलेल्या साधकाला उचलून कडेवर घेतात. अभंगाचं भागली आमाज वाहतील कडी, 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 भागली संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जनी हा गोपाळ कृपा करी. भागली या मज वाहतील कडी, त्यांचे आणि जोडे सर्व सुख. अशा पद्धतीनं हे संत महात्मे भागलेल्या साधकावर कृपा करतात, त्याला परमार्थ प्राप्तीकडे घेऊन जातात महाराज. आणि म्हणून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बघा याच्याकरिता या संत महात्म्यावर विश्वास असल्यामुळं ते माझं हित करतात. आणि हित करत असल्यामुळं ते जे बोलतात किंवा त्यांचं जे उष्ट आहे ते मी सेवन करतो. तुका माने से बिना आवडी, तुका माने से
तुका म्हणे शेष सेवीन आवडी वचन न मोडी बोलिले ते. संत महात्मे जे बोलतात त्याचं वचन मोडायचं नाही. पहा यथामथी यथा अवकाश या ठिकाणी अभंगाचं विवरण करण्याचा मी प्रयत्न केला आणि या माझ्या महत् भाग्यानं पुण्याईनं तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. माझं या जन्मातलं जरी काही पुण्य नसलं तरी मागच्या जन्मातलं नक्कीच पुण्य आहे. हा यात काही असणारं तिळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि गुरुवर्य शांतीब्रह्म तुकाराम बाबा रोपणार बाबांच्या या आशीर्वादानं या ठिकाणी सेवा करण्याचा हा योग आला. आणि बाबाची महती ही माझ्या मुखातून सांगायला जर गेलं तर महाराज एका त्या टिटवी म्हणता ना इकडं आमच्याकडे टिवटिवी म्हणतात आहे का नाही. हा टिटवी सुद्धा तिनं समुद्राचं जे पाणी आहे ना ते पाणी उपसण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या काजव्यानं त्या सूर्याच्या तेजाची बरोबरी करावं असं होईल महाराज. कारण थोर महात्मे आणि बाबांनी किती कष्ट केले हे प्रत्यक्ष तुम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे. स्वतः बाबा जेवायला वेळ भेटत नव्हता तर हातावर भाकर घेऊन ते चलतीवर भाकर खाल्लेले. आणि इतकं कष्ट करून या समाजामधला एक ना एक माणूस त्यांनी असा जोडून टाकलेला. एक जाळं निर्माण केलं, एक प्रेमाचं जाळं त्यांनी निर्माण केलं. मी असं म्हणेल या संपूर्ण महाराष्ट्रामध्येच बाबासारखं व्यक्ती जोडणं हे कार्य कोणी दुसरं कोणी करू शकणार. विठाला 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 त्याने जे हे कार्य केलं हे अतिशय महत्त्वाचं कार्य केलं. आणि नव्हे तर या बाबाच्या फडावरील जवळपास 50 ते 60 जे गाव आहेत ते इतकं प्रेम करतात. नव्हे ते लहानातल्या लहान मुलाला सुद्धा ते बाबा चांगले परिचयाचे चांगले. आणि सहज कोणीही बाबाला सहज ओळखतं, सहज बोलतात. आणि बाबाचा सुद्धा स्वभाव सर्वांच्या असं सहज परिचयामध्ये होता. आणि अशा पद्धतीनं हे एक विभूती आपल्यामध्ये शरीर रूपानं जरी नसले तरी चैतन्य रूपानं आहेत महाराज. यात कुठल्याही प्रकारची शंका नाही.